आजपासून जरांगेंच्या कडक उपोषणाला सुरुवात। पाणी घेणं ही बंद करणार, आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, विखे पाटलांचा आरोप। मुंबईकरांचं दैनंदिन जीवन वेठीस धरू नका, आंदोलकांना आवाहन। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी खलबतं। आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित। छगन भुजबळांनी बोलावली तातडीची ओबीसी नेत्यांची बैठक। आज दुपारी 3 वाजता मुंबईत भुजबळांच्या उपस्थितीत होणार बैठक। आजच्या बैठकीबाबत भुजबळांची बबनराव तायवाडेंशी फोनवरून चर्चा। मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळायला सरकार फेल, सरकारने जबाबदारी दाखवावी, सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। माजी सनदी अधिकारी मधुकर अर्धड यांची जरांगेंशी चर्चा। दोघांमध्ये रात्री पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती। मोडी लिपीचे आणि हैदराबाद गॅजेट्स दाखले दाखवत जरांगेंशी चर्चा। अमित ठाकरेंचं मनसैनिकांना मराठा बांधवांना मदत करण्याचं आवाहन। मराठा आंदोलकांना कशाची कमी पडू देऊ नका, अन्न पाणी पुरवा, औषधोपचारात अडचण येऊ देऊ नका, अमित ठाकरेंचं आवाहन। बेळगावमधील मराठा बांधवांचा मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा। बेळगाववरून मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल। कानडी सरकार मराठ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप। सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी। सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग आज वाहतुकीसाठी बंद। पोलीस बंदोबस्तात देखील वाढ। मुंबईतील दळणवळणाचा गंभीर पेच निर्माण होण्याची शक्यता। सकाळपासून नोकरदार कामावर येण्यास सुरुवात। सीएसएमटी स्थानकासह परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता। सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्याला खांद्यावर उचललं। पोलीस सहकार्य करत असल्यानं खांद्यावर घेत व्यक्त केली कृतज्ञता। आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत। आंदोलकांनी हलगीच्या तालावर धरला ठेका। शरद पवार 14 आणि 15 सप्टेंबरला नाशिक जिल्हा दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणशिंग फुंकणार। निवडणुकीसाठी रणनीती आखली जाणार।